नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत ताजनगर टेक्का परिसरात किरकोळ वादानं अचानकपणे हिंसक रूप धारण केलं। 2 गटात झालेल्या झटापटीत सुमारे 10 जण गंभीर जखमी झाले, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। मिळालेल्या माहितीनुसार ताजनगर टेका येथील शकील अहमद निजामुद्दीन सिद्दीकी हे आपल्या घराजवळ वेल्डिंगचं दुकान चालवतात। त्यांच्या दुकानाजवळ गॅस आणि शेगडी दुरुस्तीचं काम करणाऱ्या इर्शाद अहमद निसार अहमद यांच्याकडे गॅसचा वास येत असल्याची तक्रार करण्याकरता ते गेले। यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि तो वाद काही क्षणातच मोठ्या भांडणात रूपांतरित झाला। वाद इतका वाढला की दोनही गटातील लोक घटनास्थळी जमा झाले आणि लाकडी दांडके तसंच धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला केला। भर रस्त्यात झालेल्या हिंसक घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। या घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। सर्व जखमींना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। दरम्यान पोलिसांनी दोनही गटांविरोधात दंगल घडवून आणणे आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे। तसंच 8 ते 10 जणांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे। घोरून पाहिला, घोरून बघितलं, त्या कारणावर एक दोन करता दोन्ही परिवार आपसात भिडले। दोन्ही परिवार हाताबुक्कीने, दंड्याने, लोखंडी रॉडने असे मारहाण करून एक दुसऱ्याला गंभीर जखमी केले। अशा तक्रारीवरून शकील अहमदच्या सिद्दीकीच्या तक्रारीवरून मुख्तार सिद्दीकी यांच्या पार्टीचे 10 आरोपी आहेत, त्याच्यात महिला पण आहेत। तसेच मुख्तार सिद्दीकीच्या रिपोर्टवरून यांचे शकील अहमदसह 14 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या 3 आरोपी ताब्यात आहे आणि प्रत्येक आरोपीला आपण ताब्यात घेऊन विचारपूस करून गुन्ह्यात अटक करून तपास करीत आहे। एक पार्टीचा तपास PSI जाधव करत आहे आणि दुसऱ्या अपोजिट पार्टीचा तपास API खंडारे हे करत आहे।